मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्प पत्राचं प्रकाशन पार पडलंय। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे प्रकाशन पार पडलंय। पुण्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची या प्रकाशन सोहळ्यावेळी प्रमुख उपस्थिती होती। 50 वर्षांचा विकास डोळ्यासमोर ठेवून संकल्प पत्रात विषय सुद्धा मांडण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतो। आपल्यासाठी या शहरासाठीच्या शहराच्या प्रगतीसाठीचा भविष्यासाठीचा जाहीरनामा आम्ही हा प्रकाशित करतोय, आपल्या समोर ठेवतोय। तर त्यामध्ये आपल्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला नक्की द्याव्यात। त्यातल्या काही महत्त्वाच्या सूचनांचा सुद्धा समावेश जे आपण मागच्या पानावरती जर पाहिलं तर ते पण दिलंय की नेमकं जनतेचा जाहीरनामा असं त्याला म्हटलंय। जनतेच्या यापेक्षा निश्चितपणे या शहराच्या लोकप्रतिनिधी म्हणून खासदाराकडून किंवा महायुती म्हणून आमच्या सर्वांकडून असणार आहेत। तर त्याचाही प्रतिबिंब या जाहीरनाम्यामध्ये दिसून येईल।